Yes, hello guys. Today we are going to study how to splice optical fiber cables. ज्या काही ऑप्टिकल फायबर केबल्स असतात त्या कशा प्रकारे आपण स्प्लाइस करू शकतो. या दोन ऑप्टिकल फायबर केबल्स सध्या तुम्ही बघू शकता सेपरेट आहे. दिस ऑप्टिकल फायबर केबल्स हाऊ यू आर गोइंग टू जॉईन और हाऊ यू आर गोइंग टू स्प्लाइस विथ द हेल्प ऑफ द स्प्लायसिंग मशीन. तर ते आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. Basically, for the splicing of optical fiber cable, 5 steps are needed. First step, it's stripping. Second step, cleaning. Third step, cleaving. Fourth step, splicing. And fifth step is heating. Okay. For the operation of optical fiber splicing, we need different kinds of tools. त्यामध्ये fiber optic stripper, fiber optic cleaver, IP for cleaning, tweezer, protective sleeve, brush, lab wipes, trash bin and splicing machine. These tools are required to splice optical fiber cable, to join the optical fiber cable. पहिली स्टेप स्ट्रिपिंग. फॉर दॅट पर्पज आय एम गोइंग टू यूज फायबर ऑप्टिक स्ट्रिपर. या स्ट्रिपरच्या सहाय्याने तुम्हाला फायबर ऑप्टिक केबल जी काय आहे ती काय करायची आहे, स्ट्रिप करायची लाईक दिस. यू कॅन सी आय एम स्ट्रिपिंग फायबर ऑप्टिक केबल. दिस इज अ फर्स्ट स्टेप, स्ट्रिपिंग. ठीक आहे. तर फायबर ऑप्टिक केबल मी स्ट्रिप केली, त्याच्यावरचं जे काही कलर कोटिंग होतं, क्लॅडिंग होतं, तो पार्ट मी त्यामध्ये रिमूव्ह केला. सेकंड स्टेप इज क्लिनिंग. फॉर द पर्पज ऑफ दॅट आय नीड लॅब वाईप्स अँड IP सोल्युशन, दॅट इज क्लिनिंग सोल्युशन. सो आय स्प्रे some amount of IP over that lab wipes and clean that particular optical fiber. This is really important step. If you miss this step and then directly splice, that time you so many problems will occur related to the splicing. तुम्ही पाहू शकता की फायबर ऑप्टिक केबल मी या ठिकाणी क्लीन केली. दॅट इज सेकंड स्टेप, क्लीनिंग. इन थर्ड स्टेप यू हॅव टू डू द क्लिविंग प्रोसेस. फॉर दॅट पर्पज यू नीड फायबर ऑप्टिक क्लिवर अँड होल्डर. या होल्डरमध्ये तुमची जी काही फायबर ऑप्टिक केबल आहे तर ती फायबर ऑप्टिक केबल तुम्ही काय करणार, पुट डाऊन करणार लाईक दिस. आणि त्यानंतर होल्डर बंद केला. फायबर ऑप्टिक स्ट्रिपर मी घेतला आहे, नाही सॉरी फायबर ऑप्टिक क्लिवर. त्याच्यावरती हे ओपन करायचं. याप्रमाणे इथे तुमचा जो काही होल्डर आहे तो होल्डर तुम्ही त्याप्रमाणे ठेवला. पहिल्यांदा हे जे आहे ते पुढे पुश करायचं, क्लोज करायचं आणि पुन्हा मागे पुश करायचं. हे केल्यानंतर तुमचा जो काही फायबर ऑप्टिक केबल आहे ती क्लीव झाली. क्लीव झाली म्हणजे काय झाली, 90 डिग्री त्याला कट पडला. तुम्ही हे जर काढलं तर तुम्ही पाहू शकता, येस कट पडलेलं आहे. ते जे काही पार्ट आहे तो तुम्ही ट्रॅश बिनमध्ये विथ द हेल्प ऑफ ट्विझर टाकून द्यायचा. ठीक आहे. त्यानंतर आहे तसा होल्डरसहित फायबर ऑप्टिक केबल उचलायची आणि लीड ओपन करायची आणि त्यामध्ये त्या स्लायसिंग मशीनमध्ये तुम्ही त्याला ठेवून द्यायचं लाईक दिस. ओके. इफ नीडेड डू सम चेंजेस. ओके लाईक दिस. त्यानंतर सेम प्रोसेस तुम्ही दुसरा जो काही फायबर ऑप्टिक केबल आहे, आत्तापर्यंत आपण काय काय घेतलं, स्ट्रिपिंग केलं, क्लिनिंग केलं आणि क्लिविंग केलं. सेम प्रोसेस तुम्ही या दुसऱ्या फायबरशी बरोबरसुद्धा करायची आहे. पहिल्यांदा स्ट्रिपिंग करणार. ओके. फर्स्ट स्टेप इज स्ट्रिपिंग. ओके. stripping operation is going on.
ठीक आहे. आता या स्टेपमध्ये स्ट्रिपिंग करा, पहिली स्टेप. देन सेकंड स्टेप मी काय सांगितली होती, क्लिनिंग. क्लिनिंगसाठी IP घेतलं आणि तुम्ही याप्रमाणे त्याला क्लीन लाईक दिस. देन took second holder, put optical fiber cable in that particular holder for cleaving purpose. केबल तुम्ही त्यामध्ये पुट केली, होल्डरने बंद केलं. सेम प्रोसेस, क्लीवर घ्या, मागच्या साईडला ऑलरेडी आहे ते ठेवा, बंद करा, पुढे घ्या, बंद करा, पुश करा आणि वरती घेतलं की पुन्हा एकदा केबल त्या ठिकाणी कट झाली. आणि जो काही पार्ट त्यामध्ये आहे, मी टेबलवरती करतो आहे सगळं. तुमचा जो वर्क टेबल असेल त्याच्यावरती तुम्ही इझिली तो जो काही पार्ट आहे तो पार्ट त्याच्यामध्ये करून टाकू शकता लाईक दिस. ओके. पुन्हा तो होल्डर ओपन करा. क्लिवरचं काम झालं आहे आपलं. डायरेक्टली त्या क्लिविंग मशीनवरती ठेवा लाईक दिस. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर हे चालू केलं मी मशीन, तुम्ही ते बघू शकता, लाईट लागलेली आहे, हे कॅमेरा वगैरे ऑन झाला आहे, तुमची स्लायसिंग मशीन चालू झाली आहे. स्लायसिंग मशीनचं लीड मी बंद करतो. मी काय केलं आहे की सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये तुमची जी काही फायबर ऑप्टिक केबल आहे ती याप्रमाणे मी त्यामध्ये पुट डाऊन केली आहे. ठीक आहे. दोन्ही साईडला 2 केबल्स यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. इलेक्ट्रोड्स आणि व्ही ग्रूममध्ये मी दोन्ही साईडला 2 ऑप्टिकल फायबर केबल ठेवलेल्या आहेत. ज्या काही सेटिंग्स तुम्हाला करायच्या त्या सगळ्या सेटिंग्स मी ऑलरेडी त्याच्यावरती करून ठेवलेल्या आहेत. आणि जसं मी लीड बंद करतो आहे, यू कॅन सी ऑन अ स्क्रीन, यू कॅन वॉच दिस टाईप ऑफ स्प्लायसिंग. आता अलाइनमेंट एरर हा जो काही आहे हा एरर बऱ्यापैकी जस्ट बिकॉज ऑफ वेन तुम्ही तुमचं जे काम आहे ते व्यवस्थित जर प्रकारे जर क्लीव केलं नसेल तर त्यावेळेस या टाईपचा एरर त्यामध्ये येऊ शकतो. ठीक आहे. अँड दॅट एरर इज टू बी सॉल्व आउट बाय यूजिंग सम सेटिंग्स. आणि या ठिकाणी सेटिंग्स करून तुम्ही तो सॉल्व केल्यानंतर प्लेचं बटन प्ले केल्यानंतर तुम्ही बघू शकता की इफ आय एम गोइंग टू यूज द प्ले बटन, दॅट टाईम द स्प्लायसिंग ऑफ ऑप्टिकल फायबर केबल इज टू बी डन अँड यू कॅन सी द लॉस इज 0.06 dB. Actually this loss is allowed loss, but if you done your work neatly, that time this should be 0.01, but our machine is showing 0.06 dB, but the process is same. जर तुम्ही आता यानंतर जर पाहिलं की मी हे लीड ओपन करतो आणि जर लीड मी ओपन बघितलं तर मला माझी जी काही ऑप्टिकल फायबर केबल आहे ती ऑप्टिकल फायबर केबल एकमेकांना जोडलेली बघायला मिळेल. ठीक आहे. ऑप्टिकल फायबर केबल आपण स्प्लायसिंग मशीनच्या सहाय्याने स्प्लाइस केलेली आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा केलं होतं स्ट्रिपिंग, त्यानंतर क्लिनिंग, त्यानंतर क्लिविंग आणि आता इथे काय झालं तुमचं स्प्लायसिंग झालं आहे. मी याचा जो काही होल्डर आहे तो होल्डर ओपन्स करतो आणि फायबर ऑप्टिक केबल माझी जॉईंट झाली की नाही ते बघतो. तुम्हाला मी आता दाखवलंसुद्धा कशा प्रकारे फायबर ऑप्टिक केबल त्यामध्ये जॉईंट होते. तुम्ही पाहू शकता मगाशी जी केबल सेपरेट होती ती केबल आता एकमेकांना जॉईंट झालेली बघायला मिळेल. तर दिस प्रोसेस इज नोन ॲज स्प्लायसिंग. बट या केसमध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथे जो काही जॉईंट आहे या जॉईंटवरती कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही आहे आणि त्यामुळे या टाईपची केबलवरती जर तुम्ही थोडासा ट्रेस दिला, थोडं टेन्शन जर अप्लाय केलं तर इमिजिएटली तो जो काही स्प्लाइस आहे तो त्यामध्ये काय होणार आहे, तुटून जाणार. ठीक आहे. ब्रेक होऊ शकतो. ते होऊ नये याकरता काय करणं गरजेचं आहे, तर आपल्याकडे प्रोटेक्टिव्ह स्लीव आहे. या प्रोटेक्टिव्ह स्लीवचा यूजच काय आहे तर या प्रकारचे जे काही स्प्लाईस आहेत फ्युजन स्प्लाईस तर त्याचं प्रोटेक्शन करणं. तर ज्यावेळेस तुम्ही फायबर ऑप्टिक केबल यूज करता त्याच्या अगोदरच एका एंडला तुम्ही प्रोटेक्टिव्ह स्लीव टाकून ठेवलं पाहिजे. बट या केसमध्ये आपले दोन्ही एंड ओपन आहेत त्यामुळे आपण नंतर त्यामध्ये टाकतो. ओके. लाईक दिस जी काही फायबर ऑप्टिक केबल आहे त्याच्यामध्ये मी याप्रमाणे प्रोटेक्टिव्ह स्लीव ठेवला आहे. आता हा जो प्रोटेक्टिव्ह स्लीव मी असा कडे लगेच बाहेर निघेल तर याला काय करणं गरजेचं आहे तर हिट करणं गरजेचं आहे. तर नेक्स्ट स्टेप इज हिटिंग. ठीक आहे. आणि हीट करण्यासाठी वरचं जे लीड आहे ते लीड तुम्ही ओपन करा आणि त्यामध्ये तुमचा जो काही
प्रोटेक्टिव्ह स्लीव सहित फायबर ऑप्टिक केबल मी इन्सर्ट केली. यावरती जे बटन आहे हीटिंगचं ते बटन मी प्रेस केलं. हीटिंग प्रोसेस सुरू. ज्यावेळेस हीटिंग कंप्लीट होणार आहे त्यावेळेस जो काही आता तुम्हाला बीप साऊंड ऐकायला मिळतं सेम टाईप ऑफ साऊंड यू कॅन हिअर वेन द प्रोसेस इज कम्प्लीट. ठीक आहे. तर ही आहे प्रोसेस तुमची हीटिंग झाल्यानंतर तुमचं स्प्लायसिंग झालं. ठीक आहे. याप्रमाणे ऑप्टिकल फायबर केबल स्प्लाईस करण्यासाठी पहिल्यांदा ऑप्टिकल फायबर केबल फायबर ऑप्टिक स्ट्रिपरच्या सहाय्याने स्ट्रिप करणं गरजेचं आहे. त्यानंतर लॅब वाईप्स आणि क्लिनिंग सोल्युशनच्या सहाय्याने तुम्हाला क्लिनिंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर फायबर ऑप्टिक क्लिव्हरच्या सहाय्याने तुम्हाला क्लीव्ह करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण स्प्लायसिंग केलं आणि आता तुम्ही बघितलं मी साऊंड ऐकू आलं तुम्हाला. याचा मिनिंग काय की आपली हीटिंग प्रोसेस कंप्लीट झाली. त्यानंतर आपण ते लीड ओपन करूया. मी लीड ओपन करून मी जर पाहिलं थोडंसं गरम आहे बट यू कॅन सी दी फायबर ऑप्टिक केबल इज स्प्लाइस. ओके. म्हणजे आता हे खाली पण भरणार नाही एकदम थोड्या वेळाने. आता सध्या गरम आहे. थोड्या वेळाने म्हणजे एक 2-3 मिनटांनंतर हे पूर्णपणे गार झाल्यानंतर एकदम हार्ड टाईपचं मटेरियल त्याचं क्रिएट होऊन त्यामुळे तुम्ही हा जो स्प्लाइस आहे हा स्प्लाइस पुन्हा त्याला कट करणं किंवा ब्रेक करणं पॉसिबल होत नाही. दिस इज अ प्रोसेस हीटिंग. In this way we have seen stripping, cleaning, cleaving, splicing and heating of optical fiber cable in a process of splicing of optical fiber cable. याप्रमाणे आपण ऑप्टिकल फायबर केबल या स्प्लाइस करून पाहिलेल्या आहे. थँक्यू.